भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आवळे विश्वगड येथे नुकताच उपसरपंचपदी आवळे गावचे सुपुत्र तथा परिवर्तन पॅनलचे संजय भगवान गायकवाड यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे नवनिर्वाचित उपसरपंच संजय गायकवाड व गायकवाड परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने देखील संजय गायकवाड यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। त्यासोबतच यावेळी आपल्या मनोगतातून बौद्ध वाड्यामध्ये 32 वर्षांनंतर उपसरपंच पदाचा मान मिळाल्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच संजय गायकवाड व गायकवाड परिवाराच्या वतीने ग्रामपंचायत कमिटीचे व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया या शुभप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले, थोडक्यात पाहूया। आज मी खूपच आनंदित आहे का माझ्या स्वप्नात नव्हता का मी सदस्य होईल। चळवळीमध्ये अनेकदा तालुक्यामध्ये जिल्हा पातळीवर काम केलेलं होतं, परंतु मी सदस्य होईल हे पण स्वप्नात नव्हता, उपसरपंच होईल हे पण स्वप्नात नव्हता। परंतु ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळेस भरपूर मतदार बंधू भगिनींनी मला सहकार्य केला, निवडून आणला, जास्त मतामध्ये निवडून आणला। दुसरा टर्म आहे उपसरपंचाचा। उपसरपंच पद भूषवताना आमच्या कमिटीमध्ये परिवर्तित कायद्याच्या कमिटीच्या माध्यमातून एक खेळीमेळीचं वातावरण असतो, कुठल्याही प्रकारचं राजकारण नसतो आणि प्रत्येकाला एक वर्षे उपसरपंच पद देण्याचं घोषित केलेलं आहे। तर माझा हा दुसरा टर्म आहे। माझ्या पर्यामध्ये जे पण आजच्या तारखेपासून गावच्या विकासाकरता जे पण करता येईल ते मी प्रयत्नशील राहील आणि जे पण कामाचा विकास करण्याकरता कटिबद्ध आहे। मला तर वाटते आजच्या तारखेला मला वाटतं इतिहास असा घडला की गेले 32 वर्षामधून बौद्धवाड्यामध्ये मला जो उपसरपंच दिला त्यांचा मी खूप आभारी आहे। 32 वर्षातून मला जो उपसरपंच भेटतो, 32 वर्षातून याच्यानंतर उपसरपंच भेटला नव्हता, तर आज मिळाले। तर मी खूप आनंदामध्ये आणि आमची वाड्यातली लोक, आमची गावकरी बंधू भगिनी ती पण खूप आनंदामध्ये। येणाऱ्या काळामध्ये कुठलाही काम विकासाचा पेंडिंग राहणार नाही ही घोषित करतो। परिवर्तन पॅनलचे आमची सर्व कमिटीला धन्यवाद करतो आणि मला या खुर्चीवर बसवला उपसरपंचपदी त्याचा मी खूप आभार मानतो, धन्यवाद करतो। दिनांक 9/12/2024 रोजी संजय भाऊ गायकवाड यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली। त्यांचं आमच्या ग्रामपंचायतकडून हार्दिक अभिनंदन। आज 9/12/2024 या दिवशी आज ग्रामपंचायत आवळे
या माध्यमातून आपल्याकडं संजयजी गायकवाड साहेब यांचं भीम ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतोय. आज खरंच फार मोठा आनंदाची गोष्ट अशी का बरं आज 25 वर्षानं आमच्या बोधवाड्यामध्ये ही उपसरपंच सीट ही मिळालेली आहे आणि त्याचा फारच आनंद बोधवाड्यामध्ये पूर्ण आपल्या गावामध्ये झालेली आहे आणि खरंच कौतुकस्पद आणि आम्ही सर्व शुभेच्छा देतो त्यांना का त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि मी स्वतः सूर्य यशवंत जाधव RPI शाखा अध्यक्ष यांच्या वतीने व आमच्या पूर्ण कमिटीच्या वतीने त्यांना शुभेच्छा त्यांना देतोय त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. आवळे विश्वगड आमच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये संजय गायकवाड यांना आम्ही पूर्ण सदस्य आणि सरपंच बिनविरोध सहकार्य करून आणि त्यांना बिनविरोध उपसरपंच पदावर बसवलेले. तर त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडे त्यांना पूर्णपणे सहमत असेल. धन्यवाद. ओके. देशाने या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे योगदान दिले अशा सर्वात महापुरुषांना मी सर्वप्रथम जय भीम करतोय. आणि आज दिनांक 9/12/2024 रोजी माझे काका माझे भाऊ जे संजय भगवान गायकवाड हे आज उपसरपंच पद त्यांची बिनविरोध निवड झाले आहे. तर त्यांना मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तसेच त्यांचं जे पॅनल आहे परिवर्तन पॅनल, त्या परिवर्तन पॅनलने जर आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील जी कामे आहेत, जी विकास योजना आहेत, त्या विकास योजनांचा जर ग्रामसभेसाठी किंवा ग्रामस्थांसाठी त्यांचा जर लाभ आणून दिलं तर ते अतिशय चांगली गोष्ट होईल. तसेच आपल्या या ग्रामस्थांसाठी वेगवेगळ्या विकास योजनांचा लाभ मिळवून दिला तर आणखी चांगलं होईल. मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. 2024 रोजी ग्रुप ग्रामपंचायत आवळे विश्वगड येथे जी उपसरपंचाची निवड झाली त्याबद्दल त्या अनुषंगाने आम्ही जमलेलो आहोत. मी खरोखर या ग्रामपंचायत कमिटीचा इथल्या मतदारसंघांचा आभारी आहे. का एक सुशिक्षित ज्याला प्रशासनाची खूप काय माहिती आहे असे आमचे जवळीक मित्र जे चळवळीमध्ये सातत्याने काम केलेले आहेत त्यांच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे इथल्या गाववाल्याही इथल्या मतदारसंघांनी. आणि जे आमचे शरद भोईर असतील, पवन देसले असतील, हे जे आमचे जवळीक जे मित्र आहेत त्यांनी जो प्रयत्न केला यांना उपसरपंच बनवण्याचा त्यांचा मी खूप आभारी आहे. कमी लोक आहेत की अशी मोप योगदान करतात. राजकीय त्याग करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे राजकारणामध्ये. आणि शरद भोईरसारखा माणूस मला वाटतं की त्यांच्या कमिटीमध्ये एक चांगला व्यक्तिमत्व आहे का ज्यांनी समाजकार्यच केलेलं मला वाटतं राजकारण केलेलं आहे. त्याचा आजचा ह्यो पुरावा आहे संजय गायकवाडच्या संदर्भात. मला वाटते का राहिलेली जी विकास कामं आहेत ती या कमिटीने एका मताने पूर्ण करतील. रखडलेले इथला जो गोरगरीब थोर समाज आहे, इथला शोषित पीडित जो काही वर्ग आहे त्याच्यासाठी हे सर्व ग्रामपंचायत मिळून कामं करते. मी मंगेश जाधव धोंडावडली माझ्या परिवारातर्फे, माझ्या धोंडावडली गावातर्फे, इथल्या पंचकुटीवरती लोकांतर्फे ज्या मी चळवळीमध्ये काम करतो त्या चळवळीच्या वतीने यांना मी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम. संजय गायकवाड हे धारावीचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक आणि गावातील सगळ्या सुविधा यांच्यासाठी सक्रिय आहे. ग्रामपंचायतमध्ये त्या कारणाने त्यांची त्यावेळेस बिनविरोध म्हणून सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती आणि आतासुद्धा यावेळेस उपसरपंच म्हणून त्यांची निवड झाली. याबद्दल आम्ही बिनविरोध निवड झाल्यामुळं आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा करतो का त्यांच्या वतीनं या गावाचा ग्रुप ग्रामपंचायत आवळे विश्वगड या दोन्ही गावांचा विकास होईल ही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो.